रामकृष्ण हरी. सध्या आपण आहोत वारीच्या वाटेवर. वारी फक्त टी व्हीवर बघायची गोष्ट नाही आहे, वारी ही मोबाईलवर बघायची गोष्ट नाही, तर वारी ही अनुभवायची गोष्ट आहे. आणि वारी जर अनुभवायची असेल तर त्यासाठी वारीमध्ये चालावं लागतं. आणि वारीमध्ये काय अनुभव असतो तो आम्ही आताच पाहिला आहे. सगळे वारकरी आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहेत आणि ते आपल्यासाठी एक पावल्या खेळूनसुद्धा दाखवणार आहेत. तर आपल्यासोबत दादा कुठून आलेला आहेत आपण, आपलं नाव काय? माझं नाव गजानन वामनराव सरकटे, तालुका मंठा, जिल्हा जालना, राहणार वझर सरकटे. आता किती जण आहेत दिंडीमध्ये आणि कशी असते सगळ्या गोष्टी आपल्या? सर आम्ही जवळपास 35 लोक आहोत, म्हणजे महिला मंडळी धरून. बरोबर. मी आताच एक गवळण बघितली आणि अतिशय सुंदर अशी गवळण आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये बघायला भेटते. काय वाटते, कशी तयारी करता तुम्ही? तुमच्या गावामध्ये वातावरण कसं आहे? अगदी छान सर. सगळे आमचं गाव पूर्ण आम्हाला वाटा लावायला आलं आणि सगळ्यांनी म्हणजे प्रोत्साहन आम्हाला दिलं. त्याचमुळं आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्यांचा पण प्रतिसाद भरपूर असा आहे गावकऱ्यांचा पण, आणि आमचा तर उत्साह भरपूर आहे. वारीत यावं म्हणजे एवढंच वाटतं ना, म्हणजे वारी आली म्हणजे राहवतच नाही. जो वारी करतो त्याला माहिती आहे वारीची काय मजा आहे आणि वारीमध्ये काय मिळते. स्वर्गापेक्षा जास्त आनंद वारीमध्ये आहे सर. स्वर्गापेक्षा जास्त खरोखर जीवनामध्ये आनंद बघायचा असतं पंढरपुराला यावं. बरं, इथं काही सुख सुविधा नसतात, अडी अडचणी असतात, इथं कुठलीच सुविधा नाही आहे, तरी सुद्धा आनंद कसा भेटतो? म्हणजे काय याच्या पाठीमागची भावना काय आहे? हा सुख सोहळा स्वर्गीय नाही. हे जे म्हटलेलं आहे ना अभंग, तर तो का वावगा नाही सर. कारण की आम्ही आज अनुभवलेला आहे, वाटावरनं आम्ही चालत आलो ना इथपर्यंत. तर बरेचसे भजनी मंडळी, दिंड्या वगैरे, माऊलीची पालखी, आम्हाला भरपूर आनंद वाटला. आणि घरातलं म्हणजे अजिबात ध्यान आलेलं नाही. काय चाललं ते आम्हाला असं आठवतच नाही. आता नाही असं वाटतंय असं वारीतच राहावं हमेशा. विसरून गेलो. एवढा आनंद वारीमध्ये आहे. विसरून गेलो सर. खूप आनंद आहे. खूप आनंद आहे. घरचं कुठलं लेकरा बाळाचं शेतीचं कुठलंच ध्यान नाही. आमच्या माऊल्याला पण नाही. कोणीच असं म्हणजे या ठिकाणी दुःखी नाही. असं वाटतं की वारीच सोडू नाही. काय खेळून दाखवणार? पावल्या खेळून दाखवतो. लक्ष्म्या ज्या आहेत, लक्ष्म्या म्हणजे वारकरी, ते आपल्याला पावल्या खेळून दाखवणार आहेत.